पहिली गोष्ट अशी की म्हणजे मी त्यांची या बाजूशी सहमतच नाही. पहिली गोष्ट ही आहे की ते टायमाच्या आत त्यांनी काम केलं नाही आणि खड्डे जर आपण पाहत असाल तर ते मातीने खड्डे भरतात. ते होत नाही. पण आता सध्या ज्यावेळेस मी त्यांचा आता आजही त्यांचे अधिकारी आले होते, त्यांचं म्हणणं आहे की थोडं उघडीक येऊ द्या. आता त्यांचे नशीब पण इतकं चांगलं म्हणावं लागेल की देवाचा पाऊस रोज पडतोय. त्यामुळे आपण त्यांना जास्त बोलायला बी गेलो तर आपल्यालाही वाटते का बरोबर आहे यार पाऊस पडतोय. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो जेव्हा पाऊस बंद होईल, तर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा सलग आम्हाला त्याला पेवर लावून तुम्ही त्याला क्लिअर करून द्या. त्याच्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. पण आपण म्हणताय ते सत्य आहे. पाहिजे तेवढं त्यांनी काम खड्ड्यांचं केलेलं दिसत नाही. हो, तुम्ही आता पडदी जळगाव याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला आहे. माझी एक विनंती अशी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बायपासचं काम त्यांनी मार्चपर्यंत आपल्याला डेडलाईन दिली. ते डेडलाईनमध्ये पूर्ण करावं, त्यासाठी फॉलो व्हावं, असं एवढंच. त्याच्याकरता आपण तुम्ही बघत असाल की 3 वेळेस आपण बैठका घेतल्या आणि दरवेळेस पण आपण त्यांना बोलत राहतो आणि तो ठेकेदार आपण पाहिला की तिसरा माणूस ह्या सबलेट केलेला आणि कायद्यात अशी सुविधा आहे की मी माझं काम तुम्हाला सबलेट करू शकतो. फक्त बीड कॅपॅसिटी त्यांनी मागची केलेली कामं या अनुभवावर तुम्हाला कायद्याने सबलेट करता येतं. तर शेवटी ह्या अडचणी निश्चित आहे. पण आपण मार्चपर्यंत त्याच्याकडनं काम करण्याकरता वारंवार बैठका घेतो आहे. मग पुढेही घ्यावे लागतील कारण की जोपर्यंत बाहेर ट्रॅफिक जात नाही तोपर्यंत रस्ता टिकणार नाही. आता किती केला रस्ता तर तुम्ही गाड्यांचा प्रभाव 50 टनची गाडी 60 टनच्या गाड्या अशा गाड्या मोठ्या मोठ्या जातात. यांच्या रोडची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे. त्यामुळे हा जो हायवे होतो हा जर बाहेरून झाला तर ॲक्सिडेंटचेही प्रमाण कमी होतील आणि रोडची क्वालिटी पण टिकून राहील.